हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा विषय थोडासा वेगळा आहे. आज मी ज्या संदर्भात बोलतोय त्या संदर्भात थोडंसं लक्ष देऊन ऐका. आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय खरं तर प्रामुख्याने काही लोकांच्या मनावरती बिंबणारा असेल, काही लोकांना तो बोरही वाटू शकतो. पण ज्या लोकांना घ्यायचा आहे ते निश्चितच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. ज्यांना हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत नसेल ते लोक या व्हिडिओला इथं स्किप करून पुढे जातील. माझा सांगण्याचा मोटिव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढाच आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे असा आहे, अध्यात्म एक आपल्या आयुष्यामधली जीवनशैली. तुम्ही म्हणाल अध्यात्म जीवनशैली कसं असू शकतं, तर त्याचं कारण आहे आजपर्यंत जगामध्ये आपण जितके पुढे चाललेलो आहोत, लोकांना या विषयाचं गांभीर्य माहीत नाही किंवा या अध्यात्माला लोकांनी आजपर्यंत कधी सिरियस घेताना दिसलेलं नाही. खरं तर हा विषय बाकीच्या लोकांच्या जगण्याच्या पलीकडचा असू शकतो, लोकांच्या मान्यतेचा असू शकतो किंवा लोकांच्या विरोधाभासातला असू शकतो आणि काही लोकांच्या आवडीचा असू शकतो. पण खरं आहे, आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ना, तो आपल्या जीवनातला सगळ्यात मुख्य विषय, तो म्हणजे अध्यात्म. आता काही लोकांना काय वाटतं की अध्यात्म जर विचारात घेतलं तर अध्यात्माकडे पाहिलं तर लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे काय तर संसार पाणी सोडून सगळं हिमालयामध्ये निघून जाणं, देवधर्म करणं, देवपूजा करणं. नाही बाबा, अध्यात्म म्हणजे फक्त एवढंच नव्हे. अध्यात्म ही जगातली अशी मोठी गोष्ट आहे जिथं स्पर्धात्मक युग चालू आहे, जिथं तणाव वाढत चाललेला आहे. या तणावामधून तुम्हाला स्थिर जागेवरती जर कोणी आणत असेल ना, तर ती एकमेव गोष्ट आहे, तिचं नाव अध्यात्म आहे. जर लोकांकडे आज आपण पाहिलं तर लोकांकडे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत, पण माणसाची मनस्वी वृत्ती सुखी दिसत नाही. त्याच्याकडे जर डोकून पाहिलं तर त्याच्याकडे महागडा मोबाईल सुद्धा आहे, पण मनाची शांतता त्याच्याकडे बिलकुल सुद्धा नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी का चालू आहेत? जर WHO अहवाल ओपन केला तर तुम्हाला त्या अहवालामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसेल का जगामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या बनली चाललेली आहे ना, ती म्हणजे डिप्रेशनमध्ये माणूस चाललेला आहे. आणि मग इथे खऱ्या अर्थाने आपलं अध्यात्म कामाला येतं. माझ्या तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. अरे मन जर प्रसन्न असेल ना तुमचं, तर तुम्ही कुठलंही संकट येऊ द्या, त्या संकटावरती मात करू शकता, सगळी संकट पेलू शकता. एवढी ताकद त्या अध्यात्मामध्ये आहे. दिवसातला मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळा वेळ त्याच्यासाठी द्या, पण दिवसातले एक 10 मिनिटं फक्त त्याचं मेडिटेशन करा, ध्यान करा. तुमच्यावरती जेवढा ताणतणाव आलाय, जेवढी संकट आलात ना, बघा तुम्हाला रिलॅक्स झाल्यासारखं नक्कीच वाटेल. तुम्ही त्या तणावातून हलके व्हाल, मोकळे झाल्याचं, तुम्हाला एक मोकळा श्वास घेता येईल. एवढी तरी ताकद त्या अध्यात्मामध्ये नक्कीच आहे. आजच्या चालू घडामोडींच्या बाबत जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सगळीकडे मात्र स्वार्थ आणि फक्त भ्रष्टाचार दिसून येतो. पैशाच्या पाठीमागे माणूस फक्त एवढा धावायला लागलाय की माणसाची माणसाबरोबर असणारी माणुसकी सुद्धा माणूस आजकाल विसरून जाताना दिसतोय. माझ्या तुकोबारायांनी सुद्धा सांगताना म्हणावं की जोडोन्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. पैसा कमवा, पण तो सन्मार्गाने कमवा, स्व कष्टाने कमवा आणि तो समाजाच्या कल्याणाकरता त्याचा वापर करा. आज जातीपातीच्या नावाने समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. पण बघा ना, ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये काय मागितलं? ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी पसायदानामध्ये काही नाही मागितलं, तर ते एक सगळ्या समाजाचा, सकल समाजाचा विचार करून ज्ञानोबारायांनी मागितलं. काय तर जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबाराय काय म्हणतात की या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या दृष्ट लोकांची ना दृष्टी पालटो आणि सगळ्या प्राणी मात्रांमध्ये एक प्रकारची मैत्री व्हावं, ही विश्व आणि एकजुटीची प्रार्थना माझ्या ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या माध्यमातून सगळ्यांसाठी केली. मग किमान हे आत्मबळ त्या ज्ञानोबारायांना कळलं की आजच्या काळामध्ये या पसायदानातल्या या ओळीची, एकाच ओळीची विचारात घ्या, अख्खं पसायदानच म्हणत नाही, पण या एकाच ओळीची नितांत गरज आहे, हे त्या काळात त्या संतांना सुद्धा कळलं होतं. म्हणून आजच्या तरुण पिढीला माझा फक्त एवढंच सांगणं आहे की अध्यात्म ही काही म्हातारपणी करण्याची गोष्ट नाहीये, तर ते एक सॉफ्टवेअर आहे जे मनाला आणि मेंदूला एक उत्तम दिशा देण्याचं साधन आहे. ज्यावेळेस तुम्ही गोंधळलेले असता, ज्यावेळेस तुम्हाला अपयशाची भीती वाटते ना, त्यावेळेस तुम्हाला स्थितप्रज्ञ राहण्याची शिकवण मात्र हे अध्यात्म तुम्हाला जरूर देत असतं. एका ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणायचे की स्वतःला निर्बुद्ध समजणं किंवा अज्ञानी समजणं हे सुद्धा एक खूप मोठ्या प्रकारचं पाप आहे. आणि हे तुम्हाला शिकवण्याचं माध्यम जर कोणतं असेल तर त्याचं नाव अध्यात्म. शेवटी एवढंच म्हणेन की अध्यात्म आपल्याला मरायला नाही, तर कसं जगायचं हे शिकवतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
विज्ञान हे बाह्य जगाची ओळख करून आपल्याला देतं, तर अध्यात्म हे आपल्याला अंतरंगाची ओळख करून देत असतं. म्हणून जर आपण आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहिलो, दुसऱ्याची मदत केली, निसर्गाचा सन्मान केला, तर निश्चित रूपाने तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आहोत. म्हणून लक्षात ठेवा, आजच ही वेळ आहे. इथून पुढं एक नवीन सुरुवात करूया. आजच्या चालत्या स्थितीला थोडं थांबूया, स्वतःला त्याबद्दल समजून घेऊया, दुसऱ्यांची मदत करूया आणि एक चांगला समाज सुधारवण्यामध्ये आपण हातभार घालूया. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.